श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 2026 मध्ये बौद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमा जी आहे तर ती 1 मे वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला खास करून आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये ज्या काही अधुऱ्या इच्छा आहेत किंवा कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी, माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी आणि ती आपल्याला प्राप्त व्हावी. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची अत्यंत खूप खास आणि प्रभावी सेवा, त्याचबरोबर तो छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे. आता माता लक्ष्मीच्या सेवेमुळे माता लक्ष्मी काय होते तर आपल्या घराकडे आकर्षित होते आणि माता लक्ष्मी आपले जे काही बंद झालेले रस्ते आहेत तर ते खुले करत असते. म्हणून माता लक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करायचं आहे, आपल्यावरती खुश करायचं आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जी काही रखडलेली कामं आहे किंवा आपला पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते बंद झालेले आहेत तर ते हळूहळू सुरू होतील. म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खास करून काही सेवा आणि उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहे. आता या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव, या दिवशी भगवान विष्णुदेवांची पूजा करणं हे अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ मानलं जातं. या दिवशी केलेल्या स्नानाने आणि दानाने, त्याचप्रमाणे बघा अन्न वस्त्र धन दान केल्याने दुःख दूर होतात. त्याचप्रमाणे आपल्याला म्हणूनच या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच एक मे वार शुक्रवारच्या दिवशी खास करून आपल्याला आपल्या घरामध्ये तांदूळाचा एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा हम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, धार्मिक मान्यतेनुसार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली आणि यामुळे याला अतिशय अत्यंत पवित्र अशी पौर्णिमा तिथी जी आहे ना तर ती मानली जाते. सद्गुरु तत्वाशी जोडून घेण्यासाठी ही पौर्णिमा खास विशेष महत्वाची मानली जाते. या दिवशी मानवाच्या कल्याणासाठी दिव्य ऊर्जा प्रसारित होते. बघा, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि गरजू व्यक्तींना दान करणे अतिशय अत्यंत फलदायी मानले जाते. पौर्णिमा तिथी ही वैशाख पौर्णिमा, त्याचप्रमाणे ही बौद्ध धर्मासाठी ज्ञानाचा तर हिंदू धर्मासाठी पवित्रतेचा आणि दान धर्माचा एक दुर्मिळ आणि शुभयोग मानला जातो. आणि म्हणूनच आपण या दिवशी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी घरातील जे काय पैशाविषयी अडचणी आहे, आर्थिक अडचण आहे त्या दूर करण्यासाठी आपण कष्ट करतो. त्या कष्टाला यश प्राप्त होण्यासाठी, केलेल्या कष्टाला फळ मिळण्यासाठी आपल्याला या पवित्र दिवशी अतिशय अत्यंत सोपा आणि साधा परंतु प्रभावशाली उपाय करायचा आहे. त्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी कमी होतील, पैशाच्या समस्या दूर होतील, घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि तो स्थायी स्वरूपात टिकायला देखील सुरुवात होईल. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव यांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती, आपल्या मुलांवरती, पतीवरती राहणार आहे. बघा, आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. किंवा मग तुमच्याकडे जर पंचगव्य असेल, तुमच्याकडे या गोष्टी नसेल तर गोमित्र असेल
तर गोमित्र तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये टाकू शकता आणि त्या पाण्याने तुम्ही स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी असल्यामुळे चिमूटभर हळद आपल्याला आवर्जून टाकायचीच आहे. जर गंगाजल नसेल तर थोडंसं तुम्ही गोमित्र टाकायचं आहे सांगितल्याप्रमाणे. बाकी जरी काही गोष्टी टाकल्या नाही ना तरी या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाकायच्या आहे. आणि थोडंसं गुलाबजल जे आहे तर ते देखील आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. तुमच्याकडे असेल तर, नसेल तर तुम्ही आणून ठेवा बॉटल. आणि घरामध्ये आपल्याला अशा पवित्र तिथी ज्यावेळी येतात ना त्यावेळी आपल्याला हे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारण की रोज तर टाकणं आपल्याला या धावपळीच्या जगामध्ये शक्य होत नाही, परंतु अशा तिथींवरती आपण खास करून असे काही उपाय सेवा केल्या ना तर त्याचे आपल्याला परिणाम जे आहेत तर ते हळूहळू दिसायला सुरुवात होते. यामुळे काय होतं तर आपल्या शरीराचे शुद्धीकरण होते. आपल्या अवतीभोवती असलेली जी काही निगेटिव्हिटी आहे म्हणजेच नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट व्हायला मदत होते. बघा, नुसतं शरीर शुद्ध करून उपयोग नाही तर आपलं मन देखील तितकं शुद्ध असलं पाहिजे ना. त्यावेळेस आपण जी काही सेवा करतो, उपाय करतो तर त्याचा जो काही प्रभाव आहे ना, परिणाम आहे तर तो आपल्याला 100% हा मिळत असतो. त्यामुळे आपण जो काही उपाय करणार आहोत हा उपाय आपल्याला मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने करायचा आहे, विश्वास ठेवून करायचा आहे. आणि आपलं मन देखील तेवढं शुद्ध आपल्याला ठेवायचं आहे. बघा, पौर्णिमा तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णुदेव यांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटोवरती आपल्याला थोडासा पाण्याचा शिलकावा द्यायचा आहे आणि फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. परंतु जर मूर्ती तुमच्याकडे असेल तर मग मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. किंवा आपल्या देवघरामध्ये सर्वांच्या बाळकृष्णाची मूर्ती ही असते बघा. आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपल्याला षडाक्षर मंत्राचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला पठण करायचा. पंचामृताने अभिषेक करायचा. यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. कारण की पौर्णिमा तिथी असल्यामुळे आपल्याला भगवान विष्णुदेवांना पिवळा अष्टगंध लावायचा आहे. पिवळी मिठाई अर्पण करायची आहे. माता लक्ष्मीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा लावत असताना आपल्याला आवर्जून एक फूल असलेली लवंग आणि एक वेलची जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. कारण की त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या कुटुंबामध्ये निवास करायला सुरुवात होत असते. माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर माता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती देखील आपल्याला सकाळी पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. आणि यानंतर कुंकू मिश्रित करायचं आपल्याला. या कुंकवाच्या मिश्रणाने आपल्याला अभिषेक करायचा. त्याचप्रमाणे परत आपल्याला शुद्ध पाण्याने अन्नपूर्णा देवीवरती अभिषेक करायचा. मूर्ती स्वच्छ पुसून काढायची. सकाळ संध्याकाळ तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची. कारण तुळशीमध्ये देखील माता लक्ष्मीचा वास असतो. आपल्याला सकाळी संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीजवळ सुद्धा. आता जो उपाय आपण करणार आहोत ना हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी देखील चालणार आहे किंवा मग संध्याकाळी केला तरी देखील चालेल. परंतु शक्यतो संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याच्या वेळेस हा उपाय आपल्याला करायचा आहे. कारण की सायंकाळी केलेले उपाय अत्यंत फलदायी आणि शीघ्र फलदायी ठरत असतात. तुम्ही जर संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर मग घरात दिवाबत्ती करून घ्यायची. दरवाजे खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत. बाहेर एक आपल्याला उंबरठ्यावरती दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशी समोर एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला अखंड 21 तांदूळ घ्यायचे आहे. तांदूळ जे आहेत तर ते तुकडा तांदूळ घेऊ नका, तुटलेला तांदूळ घेऊ नका. एका वाटीमध्ये चांगले स्वच्छ 21 अखंड तांदूळ घ्या. तुमच्या देवघरासमोर आसन टाकून आसनावरती बसा. दिवा धूप प्रज्वलित करा. माता लक्ष्मीला प्रार्थना करा. आपल्या आई भगवती कुलदेवीला प्रार्थना करा, नमस्कार करा. आपल्या गुरूंना वंदन करा, नमस्कार करून त्यांना प्रार्थना करा की घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद, वैभव, ऐश्वर्य
नांदू द्या, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू द्या, केलेल्या कष्टाला फळ मिळू द्या, केलेल्या कामाला यश प्राप्ती होऊ द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची। त्याचप्रमाणे हा उपाय करण्याच्या अगोदर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेव यांना देखील प्रार्थना करायची की तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे। तुमच्या मनामध्ये जी कुठली इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला घ्यायची आहे, व्यक्त करायची आहे। त्यानंतर उपाय करताना आपल्याला 21 तांदूळातून एक तांदूळाचा दाणा उचलून घ्यायचा आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं। महालक्ष्मी अष्टकम पठण करून झाल्यावरती हा तांदूळ जो आहे ना तर तो माता लक्ष्मी समोर आपल्याला अर्पण करायचा आहे। असं आपल्याला 21 वेळा 21 तांदूळाचे दाणे जे आहेत ना तर ते एक एक करत 21 तांदूळ 21 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करून आपल्याला मूर्ती समोर ठेवायचे आहे, अर्पण करायचे आहे। मूर्ती नसेल, तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो समोर तुम्ही तांदूळाचा दाणा ठेवला तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही। यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचं पठण करायचं आहे। त्याचप्रमाणे एक वेळा विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते सुद्धा पठण करायचं आहे। तुम्हाला यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा तुम्ही तांदूळ अर्पण करताना व्यक्त केली होती ना, सांगितली होती, ती परत तुम्हाला व्यक्त करायची, प्रार्थना करायची। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। उपाय अतिशय अत्यंत प्रभावी आहे, आवर्जून करून बघायचा आहे। आता या उपायासाठी तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागू शकतात। आता तुम्हाला एवढी सेवा जी आहे तर ती करायची आहे। बघा, काही वेळा आपण काय करतो, फक्त उपाय करतो, सेवा करत नाही। ज्यावेळी आपण उपाय करतो तर त्यावेळी सेवा करणं देखील तितकंच गरजेचं असतं। नुसतं उपाय करून चालत नाही, नुसतं केलेल्या उपायाने आपल्याला फलप्राप्ती जी आहे तर ती मिळत नाही। त्यावरती सेवा करणं जे आहे तर ते अतिशय अत्यंत गरजेचं असतं। सेवा केल्यामुळे काय होतं तर आपल्या घरामधल्या ज्या काही लहरी आहे ना तर त्या ऍक्टिव्ह होत असतात। आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते। म्हणून आपल्याला सेवा करणं गरजेचं असतं आणि तेव्हाच आपले उपाय जे आहे ना तर ते शीघ्र फलदायी आपण म्हणतो ना, तर त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं, प्राप्त होत असतं। म्हणून सेवा देखील तुम्हाला करायची आहे। महालक्ष्मी अष्टकम पठण केल्याने माता लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न होते, कारण की माता लक्ष्मी चंचल आहे। बघा, माता लक्ष्मी एका ठिकाणी कधीही स्थिर राहत नसते, कारण की माता लक्ष्मीला सगळ्यात महत्वाचं काय प्रिय आहे तर शांतता आणि स्वच्छता प्रिय आहे। माता लक्ष्मीनी आपल्या घरामध्ये स्थिर राहावं, आपल्या घरामध्ये अखंड वास करावा, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। ज्या वेळेस आपण एक तांदूळ घेऊन महालक्ष्मी अष्टकम पठण करतो ना त्यावेळी ते माता लक्ष्मीच्या मूर्ती पुढे ठेवताना आपली जी काही इच्छा असेल तर ती मनोमन आपल्याला व्यक्त करायची आहे। असं तुम्हाला 21 वेळा 21 तांदूळ जे आहेत तर ती आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर अर्पण करायचे आहे सांगितल्या पद्धतीने। आता हे तांदूळ तुम्हाला अर्पण केल्यावरती काय करायचं आहे तर रात्रभर तुम्हाला तसेच ठेवायचे आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे तांदूळ परत आपण म्हणजे पूजा करतो, शनिवारला तुम्ही पूजा करणार आहात ना त्यावेळी तुम्हाला ते तांदूळ उचलायचे आहे। पूजा करण्याच्या अगोदर हातामध्ये घ्यायचे आहे। परत तुम्हाला माता लक्ष्मीला वंदन करायचं आहे, मनोभावे प्रार्थना करायची आहे। आणि हे जे तांदूळ आहे तर ते तुम्ही एखाद्या पेपरमध्ये किंवा तुमच्याकडे जर लाल कोरं कापड असेल तर मग त्या कापडामध्ये बांधून तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता। लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्ही ही सेवा केलेली असेल तर तुम्ही हे तांदूळ जे आहेत तर ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये, तुमचा छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। किंवा मग तुम्हाला जर हे घरामध्ये ठेवणं शक्य नसेल तर टेरेसवरती, गच्चीवरती तुम्हाला जायचं आहे आणि हे तांदूळ पक्ष्यांसाठी खायला घालायचे आहे। दुसरे आपल्याला आपल्या घरामधले थोडेसे तांदूळ त्यामध्ये मिक्स करायचे आणि टेरेसवरती, पत्र्यावरती तुम्ही पक्ष्यांना हे तांदूळ खाऊ घाला। तर अशा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा 21 तांदूळाचा उपाय जो आहे ना तर तो 1 मे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। आवर्जून करून बघा, खास करून जास्तीत जास्त या दिवशी सेवा करण्याचा प्रयत्न करा, कारण की योगाने या दिवशी शुक्रवार आलेला आहे आणि शुक्रवार, मंगळवार जो आहे तर तो माता लक्ष्मीचा वार आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप खास आणि फलदायी मानला जातो। म्हणूनच
होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. त्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.